मित्रांनो, कालच आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडली. मैं कहता हूँ मेरे बच्चे जो हैं अभी जो हो गया वो हो गया। अल्लाह की शुक्र अपने अपने बच्चों को अच्छे से ध्यान दे। मी त्यांना काय बोललो, तुम्ही गेले तर तुमचं काय भेटणार नाही इकडे ओके. या भागाला. म्हणजे कारण तुझे की शब्द आम्ही- सगळे खरे कारण झाले. की आता हा, वाटलं बॉडी दिसली, म्हटलं दुसरंच काय आहे, तर म्हटलं जवळ जाऊन बघितलं तर बॉडी आहे. तर मला कालचं मोबाईलमध्ये न्यूज वगैरे बघितले होते की आमच्या अर्नाळ्यामध्ये दोन पोरं बुडलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. आज कुठल्या लोकसंस्कृतीविषयी बातमी नाहीये, तो विषय नाहीये मित्रांनो. कालच आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडली. अगदी म्हणजे 18-19 वर्षाचे 4 तरुण अर्नाळा बीचवर नमाजाचं कारण सांगून आले होते आणि ते समुद्रात उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला. बॉडी जवळपास 23 तासानंतर सापडली आहे मित्रांनो. म्हणजे ह्या घटनेनिमित्त आम्ही त्या मृत मुलगा आहे त्याच्या वडिलांशी संपर्क साधला आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या पालकांना म्हणजे आणि त्यांच्या मुलांना संदेश द्यावा असं वाटला. मित्रांनो, मी ज्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर उभा आहे म्हणजे या अलीकडच्या तीरावरून मी पलीकडे जवळपास 231 वेळा पोहत गेलेलो आहे. अगदी माझ्या मुलीने देखील 8.5 वर्षाची असताना हे अंतर पार केलेलं आहे. म्हणजे आम्ही कोळ्यावर समुद्रात पोहतो, पण जो बीचची साईड आहे म्हणजे आजपर्यंत एवढा पोहून सुद्धा मी तिकडे गुडघ्यापर्यंत पाय देखील बुडवलेले नाहीत. म्हणजे अर्नाळा बीच किती धोकादायक आणि या बीचवर तुम्ही येताना त्या निसर्गाचा आस्वाद घ्या, आनंद लुटा, पण त्या समुद्रात उतरताना 100 वेळा विचार करा मित्रांनो. म्हणजे आजच्या ह्या घटनेच्या माध्यमातून आमचं तुमच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न असेल. आणि हो, आता ही जी सकाळी जी बॉडी सापडली, आमच्या गावातला एक तरुण होता मनोज मेहर, अगदी बोटीवर जात असताना ती बॉडी त्यांनी काढलेली आहे. आणि या माध्यमातून सगळ्या पालकांना आणि टीनेजर्सना आणि सगळ्यांनाच एकच संदेश असेल की अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर येताना सावध असा. मित्रांनो, मी आता अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आहे आणि काल जी अर्नाळा बीचवर घटना घडली, 4 मुलं बुडाली, 2 मिळाली. अगदी सागरी तटरक्षक दलानेही अभियान राबवलं, पण आज दुसऱ्या दिवशी जवळपास 22 तासानंतर अयान शेख ह्या मुलाची बॉडी मिळालेली आहे आणि त्याची वडील आहे. मुळात ते त्या बोलण्याच्या मनस्थितीत असतील की मला माहिती नाही, पण मला तरुण पिढीपर्यंत काहीतरी संदेश पोहोचवायचा है. हाँ, अयान क्या कर रहा था, यानी पढ़ाई कर रहा था? कितनी साल की उम्र थी उसकी? 18 साल की उम्र थी. तो आपको पता था कि ये बीच पर आ गया? नहीं, हमको नहीं पता। तो क्या कर घर से निकला था? घर से कुछ नहीं बोल के निकले थे, लोग गए नमाज पढ़े, नमाज पढ़ने के बाद किसी को बताया नहीं, ऐसे ही निकल गए। म्हणजे गार्डन मध्ये फिरले आणि नमाजाचं कारण सांगून ते इकडे आले. मित्रांनो, म्हणजे एक 18-19 वर्षाचा तो म्हणजे त्यांचे पालक आहेत. म्हणजे आणि त्या पालकांना काहीतरी बोलायचं आहे की आम्ही तुम्हाला एवढं लहानापासून मोठं केलं आणि तुम्ही घरून न सांगता येता आणि त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती बेतले. तर और जो आपके यहाँ जो जवान बच्चे, उनको क्या कहना चाहेंगे? आपकी मनस्थिति नहीं है लेकिन क्या कहना चाहेंगे? मैं कहता हूँ मेरे बच्चे जो हैं अभी जो हो गया वो हो गया। अल्लाह की शुक्र अपने अपने बच्चों को अच्छे से ध्यान दे। जाते हैं कहीं भी तो अपने बच्चों को बोल के जाए, अपने माँ बाप को बोल के जाए। कहाँ जाते हैं कहीं भी आए, अपने माँ बाप को अपने घर वाले को बोल के जाए। मित्रांनो, हे पालक आहेत म्हणजे अजून त्या संकटातून सावरलेले नाहीयेत, पण आता आपल्या पालकांना आणि मुलांना त्यांनी एक अंजन घातलेलं आहे.
म्हणजे आता मी धन्यवाद तर म्हणू शकत नाही, पण हा सल्ला तुम्ही त्यांचा लक्षात ठेवा आणि अर्नाळा किनाऱ्यावर येताना जरा काळजी घ्या किंवा नाही आलात तरी चालेल. मित्रांनो, हा एक तरुण भेटला मला आणि त्याला काहीतरी सांगावं असं वाटलं की अर्नाळा बीचवर जे ATV बाईक्स आहेत ज्या वाळूमध्ये चालतात, आणि हा काय सांगतोयस? मी त्यांना किती वेळा म्हणजे 3-4 वेळा बोललो त्यांना मी का तुम्ही तिकडे पाण्यामध्ये जाऊ नका, हा हा कारण की आम्ही गावातले लोक आहेत, आम्ही जात नाही पाण्यामध्ये. हो हो कारण की त्याला एकाला खेचून पण काढले पहिल्यांदा, हो हो हो. आणि तो नंतर बोलायला लागला का हो. तू कोण अधिकार आहे बोलायला. तुला बोलायला लागले? हा, मला बोलायला लागला हा. तू कोणता अधिकार आहे का तू पाण्यामध्ये नाही आम्हाला जाऊ दे. मी त्यांना काय बोललो, तुम्ही गेले तर तुमचं काय भेटणार नाही इकडे ओके. या भागाला. म्हणजे कारण तुझे की शब्द सगळे खरे कारण झाले. की कारण की मी 2 मुली काढल्यात हो हो पाण्यामधून पाण्यामधून काढल्यात. काढल्यात. माझा मोबाईल गेला, मी 19,000 मोबाईल घेतला, तो पण मोबाईल पण गेला माझा. ओके. मी ते मोबाईलचा खर्च पण काय नाही मागला, फक्त तुमचा जीवन आला ना बस झालं, हो, हो. एवढं बोललोय. हो हो. तर मग तो आता बोल- हो, बोल बोल. त्यांना बोलतो का मी, तुम्ही कधी पण आले पण पाण्यामध्ये जा, माणसाची मस्करी केली तरी चालते, बरोबर. पण पाण्याची कधी मस्करी करायची नाही. मी त्यांना एवढं सांगलं की त्यांना ऐकतच नाही. आणि दुसरा आदमी आला, म्हणजे दुसरा माणूस आला, तो बोलायला लागला का जाऊ नका, तो एवढं सांगतो तरी ऐकत नाही, तो धंदा करतो त्याच्यावरती. हो हो. त्यांचं पण ऐकलं नाही. ओके. आम्हाला वाटलं का आता इथून काढले त्यांना, हा. इथून गेले ते पुढे गेले, पुढे नंतर गेले, आम्हाला वाटलं का ते घरी गेले, ओके. पण ते घरी नाही गेले, पुढे जाऊन परत पाण्यात उतरले. म्हणजे आता हे बुडताना तू पाहिले का त्यांना? त्यांना पाहिले आम्ही, तिथे होते ते. पण आता कसं माहितीये का, जो आता ऐन भेटलाय ना, तो कसं माहितीये का, तो दुसरा मुलगा जा बुडत होता ना, त्याला काढायला गेला तो. हा. हे तू त्याला- डोळ्यांनी पाहिलं? हा, तो त्याला काढायला गेला. हा. काढायला गेला ना, त्याच्याने तो गेला आणि दुसरा निघाला बाहेर. ओके. म्हणजे मित्रांनो, हा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि त्यांनी पाहिलं पण बुडताना, त्यांना मनाई पण केली. पण लिटरली जेव्हा आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर बाहेरून पर्यटक येतात ना, म्हणजे की आम्ही गावकरी आहेत ना, ते आम्हाला गावठी समजतात. म्हणजे तुम्ही गावठी समजा की काय समजा, हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. हा छोटासा संदेश याच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. बघा, तुम्हाला अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर काय करायचं आहे, आस्वाद घ्यायचा आहे की बुडायचं आहे, ते तुमच्या हातात आहे. मित्रांनो, आज एक मृतदेह आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सापडला, आणि तो ज्याला सापडला तो मनोज मेहर. म्हणजे नक्की तू काय करायला गेलेला समुद्रावर? मी बोटीवर सकाळप्रमाणे रोजच्या प्रमाणे पाणी काढायला गेलो. आता पाऊस पण कमी गंमत आहे. टाकायला. म्हणजे बोटीतलं पाणी काढण्यासाठी हा हा नेहमी जातो सकाळी. हा हा. तसंच आज पण गेलेलो, पण बोटीजवळ गेलो तेव्हा बघितलं तर मला Body असं दिसली. वाटलं, बॉडी दिसली. म्हटलं दुसरंच काय आहे, ते म्हणतात जवळ जाऊन बघितलं तर बॉडी आहे. तर मला काल मोबाईलमध्ये न्यूज वगैरे बघितले होते की आमच्या अर्नाळ्यामध्ये 2 पोरं बुडलेली आहेत. तेव्हा मला लक्षात आलं की हा त्यातलाच कोणतरी एक असेल. भीती नाही वाटली का? नाही, भीती असं कसं, आमचे पप्पा प्रकाश हरिचंद्र मेहर हे पहिल्यापासून म्हणजे आमच्या समुद्रावर एक छोटीशी जाळी लावायची. आमच्या जाळीमध्ये पण असे कितीक बुडलेले असायचे, ते जाळीमध्ये येऊन अडकायचे, आणि ते आम्ही लहान असायचो तेव्हा. आम्हाला पोहता पण असं व्यवस्थित यायचं, पण ते आमचे पप्पा आम्हाला घेऊन जायचे. आणि मग ते रात्री अपरात्री आम्ही त्या बॉडी जरी असली तरी ते आम्ही जाळीतून काढून आम्ही किनाऱ्याला लावून मग सकाळी पोलीस स्टेशनला फोन करून असे, तेव्हा आम्हाला माहिती पण होतं, पण ते आम्हाला ते लहानपणापासून धाडस. म्हणजे हा मित्रांनो, काय होतं, आपण एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून जाताना पण कधी कधी घाबरतो, पण कोळी माणूस आहे ना, तो म्हणजे असं धैर्य आणि धाडस जन्मापासून घेऊन येतो. म्हणजे असे खूप सारे मासेमारी करताना अशा बॉडी जाळ्यांनाही लागलेल्या आहेत, आणि जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा अशा रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कुठलाही मोबदला न मागता आमची लोक समाजकार्य करतच असतात. आणि तुझ्यामुळे म्हणजे म्हणजे त्यांना जे कुटुंब आहे त्यांच्या हाती बॉडी लागली. बाकी असंच काम करत राहा. धन्यवाद. हो. नाही नाही. हो. बाकी हा